सिल्लोड तालुक्यातील निल्लोड येथील पाझर तलावाला अतिवृष्टीमुळे पाळूच्या पायथ्याला भगदड पडून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती। आजूबाजूच्या रहिवासी आणि शेतकरी वर्गात यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। 1972च्या दुष्काळात झालेल्या पाझर तलावाकडे संबंधित विभागाचे सहसा लक्ष नव्हते। मात्र मागील 2 वर्षांपूर्वी सुमारे 40 ते 45 लाख रुपये दुरुस्तीच्या नावावर खर्च करण्यात आले। अशाच एका पावसाळ्यात पाळूच्या वरून पाणी येण्याची परिस्थिती निर्माण होऊन लोकांनी अख्खे गाव रिकामे केले होते। तेव्हा सांडव्यातून पाणी काढण्यात आले होते। 2 वेळा अशी भीषण परिस्थिती निर्माण झाली असताना शासनाच्या लाखो रुपयांच्या दुरुस्तीचा काय फायदा, अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे। परिस्थितीची माहिती मिळताच माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांसह पाझर तलावाची पाहणी करत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना करत नागरिकांना भीती बाळगू नका, लवकरच याची दुरुस्ती होईल याची शाश्वती दिली। आता पहिल्या दुरुस्तीनंतर पुन्हा कधी आणि कितीची दुरुस्ती होते हे येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे। जगदीश नारळे, एमसेन न्यूज, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर।